नमस्कार एस्पिरंट्स. जे कॅन्डिडेट एम-पी-एस-सी राज्यसेवा 2025 किंवा 2026 साठी अपिअर करतात किंवा जे कॅन्डिडेट यू-पी-एस-सी 2026-27 साठी अपिअर करतात आणि त्यांना आन्सर रायटिंगमध्ये प्रॉब्लेम फेस करत आहात किंवा त्यांना आन्सर रायटिंग करत असताना नेमकं योग्य तो मार्गदर्शन मिळत नाहीये. तर त्यांच्या प्रॉब्लेमवर सोल्युशनसाठी आजचं आपलं काय असणार आहे, तर लेक्चर असणार आहे. आता जी मेन्स एक्झामिनेशन आहे, ते 750 मार्काची, मग ते राज्यसेवेच्या बाबतीत असेल किंवा यू-पी-एस-सीच्या बाबतीमध्ये असेल आणि जर फायनल पोस्ट त्या ठिकाणी हवी असेल, तर ऑब्व्हियसली हातात जे 750 मार्क आहेत, तर त्याच्यात स्कोर करणे गरजेचे आहे आणि 750 मार्क जर स्कोर करायचे असेल त्यामध्ये मेन्समध्ये, तर सगळ्यात महत्त्वाचं काय ठरतं, अभ्यास तर आहेच, त्याला दुमत नाही. पण केलेला अभ्यास हा दिलेल्या वेळेत, दिलेल्या ठिकाणी किती व्यवस्थित पद्धतीने मांडला गेला पाहिजे, जेणेकरून आन्सर तुमचं काय तर क्वालिटी राहील आणि जो क्राउड आहे, तुमचे कॉम्पिटिटर आहे, त्याच्यामध्ये तुम्ही आउटस्टँड कसे कराल. तर याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय असतं, तर आन्सर रायटिंग आहे. आणि बाजारामध्ये काय आहे, की YouTubeवरही गेल्यानंतर तुम्हाला फार जे काही व्हिडिओज आहेत, ती आन्सर रायटिंग कशी केली गेली पाहिजे, ते अवेलेबल असतात. पण ॲक्चुअली प्रॅक्टिस करत असताना जे येणारे प्रॉब्लेम्स आहेत, ते कशा पद्धतीने त्याच्यावर कशा पद्धतीने सोल्युशन्स असलं पाहिजे. तर यासाठी फार कमी लोकांकडे काय असतात, तर एक मीडियम असतो किंवा माध्यम असतो किंवा गुरु असतो किंवा मार्गदर्शक असतो. तर त्यांच्यासाठी आपण काय, तर एक वन स्टॉप सोल्युशन घेऊन आलेलो आहे आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण ते डिस्कस करणार आहोत. मी भूषण घोडके तुमचं काय बोलले सिव्हिल सर्व्हिसेस मेंटर्स ऑफ यू-पी-एस-सी आणि एम-पी-एस-सीमध्ये स्वागत करतोय. तर आता सुरुवात करण्याच्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या मित्रांनो, की कॅन्डिडेटला आहे ना, तर कशा पद्धतीचे प्रॉब्लेम्स येत आहेत आन्सर रायटिंगला आणि आन्सर रायटिंगला प्रॉब्लेम येत असताना, की ॲक्चुअली तुमचं म्हणणं राहील, की "सर आम्ही तुमच्याकडे कशाला यायचं?" किंवा आन्सर रायटिंगच्या बाबतीत असेल, "तुमच्याकडनं आम्ही का शिकून घ्यायचं?" तर थोडं माझं बॅकग्राऊंड तुम्हाला सांगतो, की यू-पी-एस-सीच्या फील्डमध्ये आहे, तर 5 मंथ्स दिलेले आहेत. म्हणजे त्याच्यानंतरची प्रिपरेशन मी केलेलं आहे. ते सेल्फ प्रिपरेशन केली. मी कुठल्या पद्धतीची कोचिंग वगैरे घेतलेली नव्हती सुरुवातीला. आणि त्याच्यानंतर काय आहे, की नंतर ज्या चुका व्हायला लागल्या किंवा चुका झाल्या आणि ज्याच्यामधून पुढे त्या जर्नीमध्ये ॲडव्हान्समेंट नाही झाली. तर त्याच्यामागे एक लक्षात आलं, की काही गोष्टी जर आपल्याला अगोदर लक्षात आल्या असत्या ना, तर आपली जी काही ग्रोथ आहे, म्हणजे जे काही ॲडव्हान्समेंट आहे, आपल्या सिव्हिल सर्व्हिसेसच्या जर्नीमध्ये आपण नेक्स्ट स्टेपपर्यंत काय केलं असतो, तर गेलो असतो. आणि त्यानंतर काय आहे, की जे दिल्लीमधले नामांकित क्लासेस आहेत, मग फोरम आय असेल, विजन आय असेल, त्यानंतर जर आपण बघितलं जे जी-एस कोर आहे आणि अनअकॅडमी जी बंगलोरवरून वर्क करते, आता ते दिल्लीला पण आहे. अशा इन्स्टिट्यूट सोबत जो वर्क केलेला आहे आणि खास करून फोरम आणि व्हिजन बरोबर. तिथे डोळ्याखालून 1000-2000 कॉपीज जे असतील, आन्सर शीट्स असतील, त्या कॅन्डिडेटच्या गेलेल्या आहेत, त्या इव्हॅल्युएट केलेल्या आहेत. तिथे कॅन्डिडेट्सला मार्गदर्शन केलंय. तर त्याच्यामुळे लक्षात येतं, की क्राउडमध्ये जे असेल कॉम्पिटिशनमध्ये मुलं कशा पद्धतीने उत्तर लिहितात, कशा पद्धतीने एक्झामिनरची जी डिमांड आहे, ती कशी कळते. ॲक्चुअली एक्झामिनरने काय इव्हॅल्युएट केले, कसे मार्क दिले, ते तर आपल्या लक्षात येतं. पण आपल्याला कशावरून लक्षात येऊ शकतं, की जो पॅटर्न काही टॉपर्स किंवा सिलेक्टेड कॅन्डिडेट फॉलो करतात, तो जर आपल्याला लक्षात आला, त्या पद्धतीने आपण लिहिण्याचा प्रयत्न केला, तर आपण आपल्या सिलेक्शनचा काय, तर जवळपास त्या ठिकाणी पोहोचण्याचा आपल्याला काय होतो, तो फायदा होतो. तर त्याच क्युम्युलेटिव्ह एक्सपिरियन्सचा जो काही आहे, फायदा असेल, तुम्हाला त्या ठिकाणी काय करणार आहे, तर देणार आहेत. मग जेणेकरून काय होणार आहे, तुमच्या आन्सर रायटिंगमध्ये त्या ठिकाणी ॲडव्हान्समेंट जी आहे, ती ॲडव्हान्समेंट त्या ठिकाणी होईल. आता हा जो आपण आन्सर रायटिंग प्रोग्राम सुरुवात करतो मित्रांनो, तर त्याला डायरेक्टली आपण हँड होल्डिंग नाव दिलेलं आहे. कारण सगळ्यात महत्त्वाचं काय, की बरेचसे तुम्ही बाजारामध्ये किंवा YouTubeवर व्हिडिओज आहेत, की उत्तरं कशी लिहायची आणि उत्तरं कशी लिहीत असताना इन्क्लुडिंग जर आपण बघितलं, की असे बरेच टॉपर्स वगैरे, की ते सांगतात, की कशा पद्धतीने उत्तर लिहायला पाहिजे. ठीक आहे, त्याच्याने गाईडन्स मिळतं किंवा गाईडलाईन मिळते. पण ॲक्चुअली ज्यावेळेस तुम्ही उत्तर लिहितात, तर उत्तर लिहीत असताना तुम्हाला काय प्रॉब्लेम फेस होतात. ते प्रॉब्लेम फेस झाल्यानंतर जर तुम्हाला इन्स्टंट त्या ठिकाणी जर फीडबॅक मिळाला किंवा त्याचं सोल्युशन जर मिळालं, तर तुमची इम्प्रूव्हमेंट लवकर होते. एक दुसरी गोष्ट टेस्ट सीरीजचा फायदा होतो का? तर टेस्ट सीरीजचा फायदा होतो. मग आता टेस्ट सीरीजच्या फायद्यामध्ये कसं आहे, की अगोदर जर तुम्ही आन्सर रायटिंगची थोडी प्रॅक्टिस केलेली असेल, मग त्याच्यानंतर तुम्ही टेस्ट सीरीजकडे जातात. कारण टेस्ट सीरीजमध्ये महत्त्वाचं काय असतं, की टाईम मॅनेजमेंटचा जो फॅक्टर आहे, तो मॅनेज करायचा असतो आणि आपण जी स्किल डेव्हलप केलेली असेल, तर विदिन गिव्हन टाईम पिरियडमध्ये क्वेशन पेपर कसा हाताळला पाहिजे, आन्सर शीट कशी हाताळली पाहिजे, याच्यासाठी जी काही हाल्फ लेंग्थ असेल किंवा फुल लेंग्थ टेस्ट आहे, त्या काय करतात, तर महत्त्वाच्या ठरतात. पण बऱ्याच कॅन्डिडेटला काय आहे आता, ज्यांनी सुरुवात केली आहे किंवा जे सुरुवात करणार आहेत, तर प्रॉब्लेम कुठपासून चालू होतो, की प्रश्नाची उकल कशी करायची? त्यानंतर समजा प्रश्न समजायलाही लागला, तर मग उत्तर कशा पद्धतीने लिहायचं? मग उत्तरामधलं जी काही संरचना म्हणजे स्ट्रक्चर आहे, इंट्रोडक्शन, बॉडी, कन्क्लुजन हे तर सिंपल हे कोणालाही माहीत असतं. मग त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन असेल, हे कशा पद्धतीने लिहायला पाहिजे? त्याचे टाइप्स माहीत असतात. कोणी डेफिनिशन बेस, कोणी फॅक्ट्स बेस, त्याच्यानंतर आर्टिकल बेस. ठीक आहे. पण मग प्रत्येक सब्जेक्ट स्पेसिफिक जर आपण गेलो, कारण जी-एस-1 मधला जर पेपर आपण बघितला, त्याच्यामध्ये 3 सब्जेक्ट आहे. हिस्ट्री, सोसायटी, जिओग्राफी.
GS2 मध्ये जर आपण बघितलं तर जवळपास तिथे 4 सब्जेक्ट आपल्याला दिसतात. एक म्हणजे पॉलिटी, दुसरा गव्हर्नन्स, तिसरा सोशल जस्टिस आणि फोर्थ जर आपण बघितलं तर इंटरनॅशनल रिलेशन. तर GS3 मध्ये घेतलं तर तिथे 4 पेक्षा जास्त त्या ठिकाणी आपल्याला सब्जेक्ट दिसतात. एक म्हणजे इकॉनॉमी, दुसरा म्हणजे सायन्स एंड टेक्नॉलॉजी, तिसरा जर बघितलं तर एन्व्हायर्नमेंट आणि त्याच्याच बरोबर लगतचा जो पॉइंट येतो डिझास्टर मॅनेजमेंट आणि सिक्युरिटी आणि चौथा जो असेल तर तो GS4 जो आहे तो म्हणजे एथिक्स. आता एथिक्स इंटिग्रेटेड ॲप्टिट्यूडमध्ये पण काय सेक्शन ए, सेक्शन बी. त्याच्यामध्ये सेक्शन ए मध्ये काही कोड बेस्ड जर क्वेश्चन आले किंवा काही वेळेस जर डायरेक्टली त्यांनी काही टर्मिनॉलॉजीज विचारल्या, तर त्याच्यामध्ये त्याला कसं अप्रोच करायला पाहिजे. त्याच्यानंतर जर बघितलं तर काही वेळेस डायरेक्ट सोल्युशन किंवा फ्रेमवर्क विचारलं. समजा पॉलिसी फ्रेमवर्क असेल, तर तुम्ही काय इनपुट्स द्याल त्या पद्धतीने असेल. वेगवेगळ्या प्रकारचे केस स्टडीज असेल, ते सॉल्व्ह करायचं असेल. पुन्हा एसेमध्ये जर गेलो, तर एसेमध्ये लाँग पीस ऑफ रायटिंग त्या ठिकाणी लिहावं लागतं. जवळपास 1000 ते 1200 शब्दासाठी आणि वेगवेगळ्या थीम्समधून हे एसे येत असतात. म्हणजे प्रत्येक ठिकाणी जर आपण बघितलं ना, तर आन्सर लिहायचं तर आहेच, पण त्याची जी डिमांड आहे, ही डिमांड त्या ठिकाणी काय होत जाते, तर व्हेरी होत जाते. मग इंट्रोडक्शन आपण फर्स्ट GS1 पासून ते GS4 पर्यंत गेलो, तर त्या ठिकाणी काय होतात, तर त्याचे वेगवेगळ्या कॉन्टेक्स्टनुसार म्हणजे प्रत्येक पेपरच्या प्रत्येक सब्जेक्टनुसार त्याची डिमांड काय होत जाते, तर व्हेरी होत जाते. ज्यावेळेस मेन बॉडी लिहित असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रश्नामध्ये जेवढे भाग विचारलेत, तर ते ॲड्रेस होत आहेत का? ते ॲड्रेस होत असताना नेमकं त्याच्यामध्ये पॉइंट लिहिताना कशा पद्धतीने लिहिले गेले पाहिजे, प्रायोरिटी कशा पद्धतीने दिली गेली पाहिजे. त्यानंतर जर आपण बघितलं तर कुठले पॉइंट इन्क्लूड करायला पाहिजे, कुठले नाही करायला पाहिजे. कुठल्या ॲडिशनल गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये तुमच्या उत्तरामध्ये इन्कॉर्पोरेट करू शकता. जेणेकरून तुमच्या कॉम्पिटिटरपेक्षा तुम्हाला 0.5, 0.25 हे जे मार्क्स आहेत, हे मार्क्स तुम्हाला एक्स्ट्रा मिळतील. त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही कन्क्लुजनकडे जाता, तर कन्क्लुजन कशा पद्धतीने करू शकता, ते कुठल्या पद्धतीने तुम्ही करायला हवे. याच्यात काय असेल तर बऱ्याचशा स्टुडंटला काय होतं भ्रांती किंवा माहिती जरी असलं तरी ॲक्चुअली इम्प्लिमेंट कसं करायचं ते प्रॉब्लेम त्या ठिकाणी होतं. त्यालाच आपण सोल्युशन म्हणून काय करत आहोत, हे जे उत्तर लेखन कार्यक्रम आहे, आन्सर रायटिंग प्रोग्राम. तो आन्सर रायटिंग प्रोग्राम आपण त्या ठिकाणी सुरुवात करतो. मग आता याच्या संदर्भात माहिती देत असताना एक लक्षात घ्या, या कोणासाठी एक म्हणजे तुम्ही सुरुवात करत असाल किंवा सुरुवात केलेली असेल, काही कुठल्याही स्टेजला असेल, तर तुमच्यासाठी हा प्रोग्राम काय आहे तर सुटेबल. आता याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, तर म्हणजे गोष्टी 0 पासून त्याच्यामध्ये कन्सिडर केलेल्या आहे, की जेणेकरून तुम्हाला कसल्याच बाबतीमध्ये काही माहीत नाहीये आणि त्याचं त्याच्यामध्ये गाईडन्स दिलं जाईल आणि त्याच्यानंतर तुमच्याकडून ते प्रॅक्टिस करून घेतली जाईल. जेणेकरून काय होणार आहे, की तुम्हाला गोष्टी जमतायत का नाही जमतायत, हे पण त्या ठिकाणी आम्हाला काय तर कळेल. आता ह्या कार्यक्रमामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, की आपण कुठकुठले एक म्हणजे 4 GS आणि एस हे सगळ्यावर आपण काय करणार आहोत, तर फोकस करणार आहोत. त्याच्यानंतर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, याचं जे माध्यम असणार ना, ते ऑनलाईन आणि लाईव्ह लेक्चर्स. आता हे कसं, त्याचं डिटेलिंग कसं आहे, ते पुढे मी तुम्हाला सांगतो. आता कॅन्डिडेटचं जे मीडियम हे कुठलंही असेल, इंग्लिशमध्ये असेल किंवा मराठीमध्ये असेल, तर दोघंही कॅन्डिडेट जे असेल, दोघंही मीडियमचे कॅन्डिडेट ह्या कोर्सला काय करू शकतात, तर जॉइन होऊ शकतात. दोघांनाही त्यामध्ये काय होणार, तर फायदा होणार आहे. त्याच्यानंतर आपण जे काही बॅचला सुरुवात करतो किंवा प्रोग्राम करतो, त्याच्यामध्ये ॲट मॅक्स आपण आहे ना 20 कॅन्डिडेट घेणार आहोत. ते कशासाठी? ज्यावेळेस मी तुम्हाला त्या प्रोग्रामची डिटेलिंग सांगेल, तर ते तुम्हाला लक्षात येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय? तुम्हाला प्रत्यक्ष त्या ठिकाणी काय करणार आहे, तर मार्गदर्शन करणार आहे. आता ह्या प्रोग्राममध्ये ना 2 गोष्टी आहेत मित्रांनो. एक म्हणजे लक्षात घ्या, एक म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो स्ट्रॅटेजी पार्ट. कशा पद्धतीने तुम्ही करायला पाहिजे, म्हणजे आयडियल सिच्युएशन कशी असली पाहिजे किंवा आन्सर रायटिंग कसे वेळ घेतले पाहिजे. तर थोडक्यात कुठलाही खेळ खेळण्याच्या अगोदर त्याचे जे रूल्स आहेत, ते रूल्स तुम्हाला त्या ठिकाणी काय केले जातील, तर समजवले जातील. आणि रूल्स समजवताना फक्त हवेमध्ये नाही केले जाणार, तर त्याच्यामध्ये प्रॉपरली तुम्हाला सांगितलं जाईल. त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलं जाईल, काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे. आणि हे समजून सांगत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, UPSCचे जे टॉपर्स म्हणजे जे सिलेक्ट झालेले आहेत आणि त्यांचे जे आन्सर कॉपीज आहेत, त्या आन्सर कॉपीजच्या माध्यमातून तुम्हाला ह्या गोष्टी काय केल्या जातील, तर सांगितल्या जातील. स्ट्रॅटेजी सांगत असताना याच्यामध्ये जर आपण बघितलं, तर फार डिटेलमध्ये असणार आहे. मग आता त्याचंही सांगतो आणि त्याच्यानंतर दुसरा पार्ट आहे याच्यामध्ये प्रॅक्टिकल. म्हणजे एवढंच नाही, की फक्त तुम्हाला थिअरॉटिकली सांगून दिलं आणि ठीक आहे बाबा जा तुम्ही आणि त्याच्यानंतर तुमचं प्रॅक्टिस करा. तर त्या पद्धतीने तर प्रॅक्टिस तुमची डोळ्यासमोर करून घेतली जाईल, की कशा पद्धतीने तर तेही सांगतो. आता हे रणनीती जी काही स्ट्रॅटेजी लेक्चर्स आपण त्याच्यात म्हणतोय, त्याच्यामध्ये कसल्या कुठल्या गोष्टींचा त्याच्यामध्ये समावेश आहे. तर फार 0 पासून जसं मी तुम्हाला सांगितलं, की क्वेशनचं इम्पोर्टन्स काय आहे? त्याला इंटरप्रिट कसं करायला पाहिजे? त्याच्यानंतर त्याच्यामधले जे टेल वर्ड्स आहेत, ते टेल वर्ड्स कशा पद्धतीने समजून घेतले पाहिजे. ही सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये काय केलेल्या आहेत, तर मेन्शन केलेल्या आहेत. त्याच्यानंतर माहिती उत्तर लिहित असताना इंट्रोडक्शन, बॉडी कन्क्लुजनमध्ये लिहायला पाहिजे. मग इंट्रोडक्शन लिहित असताना, इंट्रोडक्शन तुम्ही जनरली कसं लिहू शकता? ठीक आहे. किती शब्दांमध्ये असेल, तेही आपल्याला माहीत असते 20 ते 30 शब्दांमध्ये. पण ॲक्चुअली कुठल्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड झाल्या पाहिजे, कुठल्या त्याच्यामध्ये नको असायला. त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यात जर प्रॅक्टिस करायची असेल, तर कशा पद्धतीने करू शकता. कुठल्या टाइपचे इंट्रोडक्शन तुमची रेडी असली पाहिजे. त्या संदर्भातले सगळे रूल्स, रेग्युलेशन्स आहेत, ते तुम्हाला त्या ठिकाणी सांगितले जातील. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, मेन बॉडी ज्यावेळेस येते, तर मेन बॉडी ही नंबर ऑफ पार्ट्समध्ये डिव्हाईड असते. काही वेळेस त्याच्यामध्ये एडव्हांटेज विचारले जातात, काही वेळेस नीड विचारली जाते, काही वेळेस महत्त्व किंवा सिग्निफिकन्स विचारलं जातं. त्यावेळेस लिमिटेशन्स विचारले जातात. त्यावेळेस गव्हर्नमेंटचे
कुठले त्यांनी इनिशिएटिव्हज घेतले ते विचारलं जातं किंवा त्याचं मूल्यांकन करणं विचारलं जातं किंवा वे फॉरवर्ड विचारलं जातं किंवा हे जे मी तुम्हाला आतापर्यंत सांगितलं त्याचे परम्युटेशन कॉम्बिनेशन विचारले जातात. 2 किंवा 3 फॅक्टर्स मेन बॉडीमध्ये विचारले जातात. मग ॲक्चुअली ते लिहीत असताना कसे लिहिले पाहिजे? कारण बऱ्याच वेळेस मुलांना काय होतं, की पॉइंट लिहिताना हा लिहिला कसा गेला पाहिजे? तो पण एक महत्त्वाचा आहे. तर जेवढा चांगला क्वालिटेटिव्ह पॉइंट तुम्ही लिहिणार आहात आणि तेवढं तुमच्या ब्रेनला त्याची टर्निंग होईल आणि त्या पद्धतीने जर तुम्ही एक्झाममध्ये रिफ्लेक्ट केलं, तर ऑब्व्हियसली तुमचे कॉम्पिटिटर जे जेनेरिक पॉइंट्स लिहीत असतील, तर त्यांच्यापेक्षा तुम्हाला काय मिळणार? तर चांगले मार्क मिळणार आहेत. हा झाला मुद्दे तयार. मग ते मुद्दे कसे लिहिले गेले पाहिजेत ते पण त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कन्क्लुजन. मग कन्क्लुजनवर फोकस कसा किंवा कन्क्लुजन किती वेगळ्या प्रकारचे असू शकतात किंवा कन्क्लुजन करत असताना तुम्ही कुठल्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. याच्यावर पण काय केलेलं आहे तर जे काही गाईडन्स आहे तुम्हाला, तर गाईडन्स त्याच्यामध्ये सांगितलं जाईल. म्हणजे थोडक्यात तुमचं स्ट्रॅटेजी आहे, त्या स्ट्रॅटेजी लेक्चर्स ते प्रोव्हाईड केले जातील. पुन्हा ज्यावेळेस आपण उत्तर लिहितो, तर उत्तर लिहीत असताना उत्तर हे ओघवतं कसं असलं पाहिजे, म्हणजे ट्रान्झिशन कसं झालं पाहिजे. इंट्रोडक्शनमधून मेन बॉडी, मेन बॉडीमधले डिफरंट पार्ट्स असतील, तर मेन बॉडीच्या एका पार्टमधून दुसऱ्या पार्टमध्ये, दुसऱ्या पार्टमधून तिसऱ्या पार्ट आणि मेन बॉडी करून कन्क्लुजनकडे जात असताना कशा पद्धतीने त्या ठिकाणी काय ट्रान्झिशन असलं पाहिजे, म्हणजे ओघवतं असलं पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस एक्झामिनर तुमचं उत्तर वाचतोय, तर उत्तर वाचत असताना त्याला असं नाही दिसलं पाहिजे काहीतरी ब्लॉक आणून ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये ती एकसंधता आली. ही एकसंधता कशा पद्धतीने काय केली पाहिजे, तर मेंटेन केली पाहिजे. तर हे पण तुम्हाला त्याच्यामध्ये काय केलं जाईल, तर सांगितलं जाईल. त्याच्यानंतर हा झाला जेनेरिक टेम्प्लेट म्हणजे ज्याला आपण असं म्हणू शकतो, की जी-एस 1, 2, 3, 4 च्या बाबतीमध्ये काय होतं, तर लागू होतो. त्याच्यानंतर एसे निबंधाच्या बाबतीत असेल, त्याच्यातही तो लागू होतो. आता एसेच्या बाबतीत थोडं व्हेरिएशन होतं. पण इंट्रोडक्शन, बॉडी कन्क्लुजन हे तर सगळ्यांसाठी काय आहे, तर लागू आहे. तर मग आता सब्जेक्ट स्पेसिफिक ज्या गोष्टी आहेत, त्या सब्जेक्ट स्पेसिफिक गोष्टी पण तुम्हाला सांगितल्या म्हणजे जी-एस 2, जी-एस 3, जी-एस 1, जी-एस 4 आणि निबंध. मग जी-एस 2 मध्ये असेल तर राज्यव्यवस्था, संविधान आणि इथं जर आपण बघितलं तर प्रशासन. या संबंधात याच्यामध्ये लेक्चर्समध्ये सांगितलेलं आहे, की ॲक्चुअली ह्या टॉपिकचा गाभा काय आहे? आणि ह्या गाभ्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही उत्तर किंवा पॉइंट लिहिताय, तर कुठल्या गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट असल्या पाहिजेत आणि तुम्ही कशा पद्धतीने त्या समाविष्ट करू शकता. तर त्याचा जो काही डिस्कशन आहे किंवा स्ट्रॅटेजी लेक्चर्स आहेत, ते पण त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. त्याचबरोबर सामाजिक न्याय या संदर्भातला पण जो भाग आहे, म्हणजे ज्याला आपण सोशल जस्टिस म्हणतो. सोशल जस्टिस संदर्भातले जर समजा प्रश्न वगैरे आले, तर त्याच्यामध्ये जर आपण बघितलं, तर तुम्ही इंट्रोडक्शनमध्ये काय इन्क्लूड करू शकता? मेन बॉडीमध्ये कुठल्या गोष्टी असल्या पाहिजेत? कन्क्लुजनमध्ये तुम्ही कशा पद्धतीने करू शकता? सिमिलरली आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे इंटरनॅशनल रिलेशन. मग इंटरनॅशनल रिलेशनमध्ये महत्त्वाचे कीवर्ड्स, नेमकं त्या सब्जेक्टचा गाभा काय? याच्यात फक्त एवढं रूल नाही सांगितलंय. तर प्रत्येक सब्जेक्टचा जो इसेन्स आहे किंवा फिलॉसॉफी आहे, ती फिलॉसॉफी मी डिस्कस केलेली आहे. ती फिलॉसॉफी याच्यासाठी गरजेची आहे, की ज्यावेळेस तुम्हाला पॉइंट जनरेट करायचे, तर पॉइंट जनरेट करत असताना जर तुम्हाला त्या सब्जेक्टची फिलॉसॉफी माहीत असेल, तर तुम्हाला रिलेव्हंट, रिलेटेड आणि टू द मार्क किंवा टू द पॉइंट जे पॉइंट्स आहेत, ते पॉइंट जनरेट करता येतात. आणि त्याची जी सिक्वेन्स आहे, ती सिक्वेन्स त्या ठिकाणी काय करता येते, तर मेंटेन करता येतं. याच्यासाठी सब्जेक्टची फिलॉसॉफी तुम्हाला माहीत असणं काय तर गरजेचं आहे. त्या संदर्भात आहे. त्याच्यानंतर जी मध्ये जर बघितलं, तर सिमिलरली अर्थव्यवस्थेच्या बाबतीत, की अर्थव्यवस्थेच्या बाबतीत जर प्रश्न विचारले, की अर्थव्यवस्थेची फिलॉसॉफी काय? त्याचं तत्वज्ञान काय? त्याच्यानंतर त्याच्या संदर्भातले प्रश्न आले, तर कसे डील करू शकतात? व्हॅल्युएशनमध्ये कुठला पॉइंट तुम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड करू शकता. हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये काय आहेत, तर इन्क्लुडेड. सिमिलरली भूगोलच्या बाबतीमध्ये आहेत. आता हे समजून सांगत असताना रूल्स तर सांगितलेले आहेत, त्याची फिलॉसॉफी पण सांगितली आहे. दुसरा पॉइंट आणि तिसरा पॉइंट म्हणजे काय, जसं मी तुम्हाला सांगितलं, की यू टॉपर्स कॉपी ना, तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला आहे ना, एकदम कोरिलेशन त्याच्या ठिकाणी एस्टॅब्लिश केलेलं आहे. म्हणजे एकदम म्हणतो ना आपण, की जे तुम्हाला थेअरी मी सांगतोय किंवा जे स्ट्रॅटेजीज तुम्हाला मी सांगतोय, तर ते कशा पद्धतीने ह्या टॉपर्सने त्या ठिकाणी अप्लाय केलेले आहेत. तर डायरेक्टली त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवले. आता काही कॉपीज ज्या आहेत त्या इंग्लिश मीडियमच्या आहेत आणि काही हिंदी मीडियमच्या. कारण मराठी मीडियमच्या कॉपीज काही मिळालेल्या नाहीत. त्याच्यामुळे मराठीमधून जे कॅन्डिडेट प्रिपेअर करतायत, तरी त्यांनी हिंदीमधल्या कॉपीज असतील त्याच्यावरून त्यांना समजेल आणि इंग्लिशमधल्या ज्या कॉपीज आहेत त्याच्यावरून पण त्यांना काय तर आत्मसात होईल, की पॉइंट कसे लिहिले पाहिजे, उत्तर कसं लिहिलं पाहिजे, कशा पद्धतीने ट्रान्झिशन झालं पाहिजे आणि क्वालिटी आन्सर कशा पद्धतीने दिसू शकतो. आता हे जे स्ट्रॅटेजी लेक्चर्स आहेत, हे स्ट्रॅटेजी लेक्चर्स रेकॉर्डेड स्वरूपातले असतील. म्हणजेच काय, की हे लेक्चर तुम्हाला दिले जातील. हे लेक्चर्स तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचे तर बघायचे. त्याच्यामध्ये ज्या काही एक्सरसाइजेस सांगितलेल्या आहेत, त्या एक्सरसाइजेस तुम्हाला प्रॅक्टिस करायचे आहेत. ते यू-पी-एस-सीच्या पी-वाय-क्यूच्या क्वेशनवर तुम्हाला काय करायचं तर अप्लाय करायचं आहे. आणि हे केल्यानंतर आणि त्याच्यामध्ये हे जे लेक्चर्स तुम्हाला येतील, तर लेक्चर्समध्ये तुम्हाला जी-एस 4च्या संदर्भात पण येतील आणि निबंधाच्या संदर्भात पण येतील. म्हणजे म्हणतो ना आपण त्या सब्जेक्टचा एक फिलॉसॉफी त्याचा गाभा आणि त्या गाभा समजल्यानंतर आतापर्यंत कशा पद्धतीने प्रश्न विचारले यू-पी-एस-सीने, कशा पद्धतीने विचारले जाऊ शकतात आणि त्याला उत्तराचा जो काही अप्रोच असेल, हा अप्रोच कसा असला पाहिजे. या संदर्भातले जे स्ट्रॅटेजी लेक्चर्स आहेत, ते स्ट्रॅटेजी लेक्चर्स तुम्हाला त्याच्यामध्ये असतील. ते तुम्हाला व्यवस्थित काय करायचे त्याच्यामध्ये तर बघायचे आहेत आणि बघितल्यानंतर तुम्हाला आत्मसात होईल किंवा लक्षात येईल तुम्हाला. म्हणजे त्या गोष्टी तुम्हाला आत्मसात करायच्या आहेत. मग लक्षात येईल की कुठल्या-कुठल्या गोष्टी असल्या पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला काय आहे, की ज्या डेस्टिनेशनपर्यंत आपण जातोय, त्या डेस्टिनेशनपर्यंत जात असताना आपल्याला काय गोष्टी लागणार आहेत. कुठला प्रवास आपल्याला करायचा, कशा पद्धतीने करायचा
त्याची आपल्या सगळ्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर माहीत असली पाहिजे. तरच आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो, यशस्वीरित्या पोहोचू शकतो. त्याच्यासाठी हा सगळा खटाटोप काय या ठिकाणी केलेला आहे. मग हा झाला तुमचा थेरॉटिकल पार्ट, की जो तुम्हाला समजून सांगितलेला आहे. आणि हा फार कॉम्प्रिहेन्सिव्ह जसं मी तुम्हाला सांगितलं, की माय ओन एक्सपिरियन्स म्हणजे मुलांना गाईड करण्यामध्ये, त्यांच्या कॉपी इव्हॅल्युएशनमध्ये, फोरममध्ये, रिव्हिजनमध्ये आणि त्याच्यामध्ये मुलांना जे इनपुट्स दिले जातात, गाईडन्स दिलं जातं, त्याच्यामध्ये मुलं कुठे चुकतात, कुठे टॉपर्स चांगल्या पद्धतीने मार्क स्कोर करतात, याचे सगळे जे बारकावे आहेत, त्या सगळ्या बारकावे जो तो याच्यामध्ये काय केला तर आपण इन्क्लूड केलेला आहे. हा झाला स्ट्रॅटेजीचा पार्ट म्हणजे थेरॉटिकल पार्ट. आता त्याच्यानंतर प्रॅक्टिकल. मग प्रॅक्टिकलच्या बाबतीमध्ये आपण काय करणार आहोत, एकदा तुम्ही हे लेक्चर्स बघितले, लक्षात घेतले, तर आपण टप्प्याटप्प्याने काय करणार आहोत, तर एक-एक जी-एस पेपरला काय करणार तर हात घालणार आहोत. मग याचा जो काही प्रॅक्टिकल होणार आहे, हा प्रॅक्टिकल कशा पद्धतीने, की रोज आपण जे असेल जवळपास 1 वीकमध्ये म्हणजे 7 डेज आहेत. या 7 डेजमध्ये मंडे टू फ्रायडेवर हा आपण कशासाठी ठेवलेला आहे? जी-एस 1 to 3 साठी. ठीक आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं सॅटरडे आहे. आपण कशासाठी ठेवलेला आहे? जी-एस 4 साठी ठेवलेला आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं, की हा जो संडे असणार आहे, हा आपण एस-साठी ठेवलेला आहे. आता लक्षात घ्या मित्रांनो, ह्या कोर्सचा जो पर्पज असणार आहे, हा कोर्सचा पर्पज काय आहे, की तुमच्या आन्सर रायटिंगमध्ये जे काही उणिवा असतील, त्या उणिवा शोधून काढणे, त्याला जो काही त्याच्यावरचं सोल्युशन आहे, ते सोल्युशन तुम्हाला प्रोव्हाईड करणे आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, की चांगली आन्सर रायटिंग कशा पद्धतीने केली पाहिजे, त्याचं गाईडन्स तुम्हाला प्रोव्हाईड करणे. हा आपला याच्यामध्ये काय तर ऑब्जेक्टिव्ह आहे. त्याच्यामुळे दैनंदिन जीवनात आपण काय करणार आहोत, म्हणजे दैनंदिन सराव कशा पद्धतीने चालणार आहे. जवळपास हा जो प्रोग्राम तुमचा चालणार आहे, हा 15 डिसेंबरपासून चालू होतोय आणि जवळपास 11 जानेवारीपर्यंत हा प्रोग्राम चालणार आहे. मग याच्यामध्ये आपण जो आहे, तर जवळपास एक 18 तारखेपासून रोज 7 वाजता काय असणार आहे, आपण लाईव्ह येणार आहोत. लाईव्ह आल्यानंतर जवळपास तुमच्या स्क्रीनवर काय होतील, तर क्वेशन्स हे रिफ्लेक्ट होतील. जवळपास 3 क्वेशन. तर 30 मिनिटामध्ये जर आपण बघितलं, की समजा आपल्याला 3 तासामध्ये कॅन्डिडेटला 3 तासामध्ये 20 क्वेशन हे डील करायचे. मग 10 मार्कासाठी प्रत्येक क्वेशन जो असेल त्याला 7 मार्क आणि जर 15 मार्काचा असेल त्याला 11 मार्क. या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर 30 मिनिटामध्ये जर तुम्हाला उत्तर लिहायचं असतील, तर मग त्याच्यासाठी काय, की जी-एस 1 to 3 च्या बाबतीमध्ये प्रत्येकी 15 मार्काचे जे असतील ते 2 क्वेशन्स असतील आणि 10 मार्काचा काय असणार तर 1 क्वेशन असणार. गिव्हन स्टिप्युलेटेड टाईममध्ये म्हणजे ऑनलाईन मेथडमध्ये काय असणार आहे, तुम्ही तुमच्या स्क्रीन समोर असणार आहे. मी इथे स्क्रीन समोर असेल. त्याच्यानंतर स्क्रीनवर डायरेक्टली क्वेश्चन असेल तर रिफ्लेक्ट केले जातील आणि त्याच्यानंतर काय करायचंय तुम्हाला, की प्रत्येकी 10 मार्कासाठी असेल, तर त्याला 7 मिनिटं द्यायची आहेत आणि त्यानंतर जर इथं बघितलं, की 15 मार्काचा जो क्वेश्चन असेल, तर त्याला 11 मिनिटं द्यायची आहेत आणि तेवढ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, तर उत्तर लिहायचंय. आता उत्तर लिहीत असताना काय, की अगोदर जे स्ट्रॅटेजी लेक्चर्स मी तुम्हाला सांगितले, जी एक्सरसाइज तुम्हाला सांगितली, ती करून झाल्यानंतर त्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्हाला इथं काय करायचंय, उत्तर लेखन करायचंय. आता 30 मिनिटामध्ये हे आपले 3 क्वेशन तुमचे झाले, तर त्याच्यानंतर लगेच आपण काय करणार आहोत, 31व्या मिनिटापासून जे 3 क्वेशन तुम्ही लिहिलेले आहेत, तर त्याचं आपण डिस्कशन घेणार आहोत. मग डिस्कशन म्हणजे काही मॉडेल आन्सर वाचून नाही दाखवणार. की क्वेशनची जी डिमांड आहे, ती डिमांड काय होती आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कुठले मुद्दे येणे गरजेचे होते. आता हे डिस्कशन थांबलेलं एक 10-1 मिनिटं. ते 10-1 मिनिटं झाल्यानंतर आपण 5 मिनिटाचा ब्रेक घेऊया. त्याच्यामध्ये तुम्ही जे आन्सर लिहिलेले आहेत, त्याचं लगेच तुम्हाला काय करायचंय, म्हणजे स्कॅन करायचंय. पी-डी-एफ स्वरूपात जो असेल, तर पी-डी-एफ स्वरूपामध्ये तुम्हाला मला काय करायचंय, तर सेंड करायचंय. सेंड केल्यानंतर लगेच 5 मिनिटांनी आपण लाईव्हच असणार आहे आणि तुमचं जे इव्हॅल्युएशन असेल, ते इव्हॅल्युएशन मी लाईव्ह तुमच्या समोर करणार आहे. म्हणजे असं नाही, की तुम्ही उत्तर सबमिट करून दिलेले आहेत आणि मग मी त्याच्यानंतर कुठे बसेल, तसं नाही. समोर बसेल. समोर बसल्यानंतर मी सरळ तिथे जे उत्तर आहे, ते उत्तर तुमच्या समोर वाचेल आणि उत्तर वाचत असताना त्याच्यात तुम्हाला सांगेल, की तुम्ही कुठे-कुठे चुकले. ते तुम्हाला चुकले असल्यानंतर कुठल्या गोष्टी त्याच्यामध्ये तुम्ही इन्कॉर्पोरेट करायला पाहिजे होत्या. जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल, की तुमच्या चुका कुठे आहेत आणि त्या चुका तुम्हाला एकदा लक्षात यायला लागल्या, तर लगेच तुम्हाला पुढच्या दिवशी काय असणार आहे, पुढच्या वेळेस त्या चुका होणार नाहीत. याची तुम्ही काय कराल, तर काळजी घ्या आणि ह्या गोष्टी तुमच्या डेली बेसिसवर चालतील. जवळपास एक जर आपण बघितलं, की 15 म्हणजे 15 डिसेंबरपासून तो कोर्स चालू होतोय, पण 2-3 दिवस तुम्हाला लेक्चर्स बघायचे आहेत आणि 18 तारखेपासून जे असेल, तर तुमची ब्रेनस्टॉर्मिंगची जी प्रोसेस होते, ती त्या ठिकाणी चालू होणार आहे. मग अशा पद्धतीने जर बघितलं, तर एक 2-3 आठवडे जे असणार आहे, तर तुम्हालाही काय करायची, तर प्रॅक्टिस करायची आणि ही प्रॅक्टिस तुमच्याकडून करून घेतल्यानंतर डेली बेसिसवर तुम्हाला लक्षात येईल, की तुमच्या चुका कुठे होतात आणि त्या चुका तुम्हाला लक्षात आल्या, तर मग तुम्ही त्याच्यामध्ये काय करणार, तर इम्प्रूव्हमेंट करणार आहात. एक लक्षात घ्या. त्याच्यानंतर जी-एस-4च्या बाबतीमध्ये काय असणार आहे, जो आपण सॅटरडेला ठेवलेला आहे, तर त्याच्यामध्ये 10 गुणांचे 2 प्रश्न असणार आहेत आणि त्याच्यानंतर 20 मार्काची जी केस स्टडी असेल, ती एक असेल. ती पण तुम्हाला किती मिनिटात लिहायची? 30 मिनिटामध्ये लिहायची. आता हे जे सर्व रूल्स रेग्युलेशन असेल, मी सगळे सांगणार आहे. तुम्हाला समजून सांगणार आहे आणि त्याच्यानंतर तुमची प्रॅक्टिस करून घेणार आहे. आणि मग याच्यामध्ये कॅन्डिडेट कशा पद्धतीने कुठे चुकलेला आहे,
त्याच्यामध्ये कुठे इम्प्रुव्हमेंट करण्याची गरज आहे. या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला काय केल्या जातील तर सांगितल्या जातील. आणि सिमिलरली झालं तर एस्सेसाठी, निबंधासाठी. आता निबंध तर 30 मिनिटात लिहिलं जाणार नाही. म्हणजे एक निबंध जर लिहायचा असेल, कमीत कमी त्याला 1.5 तास द्यावे लागतात. म्हणजे 90 मिनिट्स द्यावे लागतात. तर मग संडेच्या दिवशी असणार आहे, तर आपला निबंधाचा विषय असणार आहे. मग स्क्रीनवर तुम्हाला काय होईल, तर निबंधाचा टॉपिक दिला जाईल. स्टिप्युलेटेड 1.5 तासामध्ये असेल, तर तुम्हाला तो लिहायचा आहे. लगेच 10 मिनिटं, 15 मिनिटं त्याच्यावर डिस्कशन झाल्यानंतर तुम्ही जे तुमचे आन्सर शीट पाठवणार, ते वन टू वन तुमच्या समोरच काय केले जातील, तर इव्हॅल्युएट केले जातील. आणि तुम्हाला जो फीडबॅक आहे, तो फीडबॅक इन्स्टंटली त्या ठिकाणी काय केला जाईल, तर दिला जाईल. तर हे आपण त्याच्यामध्ये करणार आहोत. आता याचा जो टाईम टेबल आहे, हा टाईम टेबल तुम्ही लक्षात घ्या, की कशा पद्धतीने आता जसं तुम्हाला सांगितलं, की सुरुवात जी होते कोर्सच्या ॲडमिशनची, ती 15 तारखेपासून सुरुवात होते. आता प्रोग्रामची सुरुवात झाल्यानंतर पण पहिले तुम्हाला काय बघायचे तर लेक्चर्स बघायचे आणि आपण जी-एसचा जो फ्लो घेणार आहे, तो कशा पद्धतीने जी-एस-2, जी-एस-3 आणि जी-एस-1 असं जाऊ आणि सायमल्टेनियसली आपलं जी-एस-4 आणि एस-ए हा चालणार आहे. मग आता 18 तारखेपासून ते 20 तारखेपर्यंत जे असणार आहे, जे लेक्चर्स तुम्ही बघितलेत, लेक्चर्स बघितल्यानंतर आपण काय करणार आहोत, या 3 दिवसामध्ये आपली एक्सरसाइज चालेल, की यू-पी-एस-सीचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन असतील किंवा काही प्रॅक्टिस क्वेश्चन्स असतील, ते प्रॅक्टिस क्वेश्चन्स आपण घेऊ. त्याच्यामध्ये तुमच्याकडनं एक्सरसाइज करून घेतली जाईल, की क्वेश्चनला कशा पद्धतीने ब्रेक करायचं. सुरुवातीला फक्त आपण स्ट्रक्चर फ्रेमिंग, की इंट्रोडक्शन काय, त्याच्यामध्ये किती बॉडीमध्ये किती पार्ट्स येतील, मग कन्क्लुजनमध्ये काय आणि त्याच्यानंतर तुम्हाला फक्त काय लिहायचे त्याच्यामध्ये पॉइंटर लिहायचे आणि मग त्या पॉइंटरमध्ये मग इंट्रोडक्शन असेल तर पर्टिक्युलर क्वेश्चनचं इंट्रोडक्शन तुम्ही कुठलं-कुठलं लिहाल किंवा कुठल्या पद्धतीने लिहू शकता. म्हणजे इंट्रोडक्शनसाठी वेगळं, मेन बॉडीमध्ये जेवढे पार्ट आहेत, तर ते पॉइंट्स लिहीत असताना तुम्ही पॉइंट्स कसे लिहिले पाहिजे. त्याच्यानंतर कन्क्लुजन असेल तर कन्क्लुजनमध्ये कसं लिहिलं पाहिजे. हे तुम्ही स्वतः विथिन गिव्हन स्टिप्युलेटेड टाईम असणार आहे. ते तुम्ही करणार आहात आणि त्याच्यानंतर मी वन टू वनच तुम्हाला सांगेल, तुम्ही कशा पद्धतीने बरोबर केलं आहे किंवा कुठे इम्प्रुव्हमेंटची स्कोप असेल. एखाद्या कॅन्डिडेटकडे असतील स्किल, त्याने जर व्यवस्थित लिहिलं तर वेल एंड गुड. काहींकडे जर नसेल तर त्याच्यामध्ये आपण ती इम्प्रुव्हमेंट त्याच्यामध्ये सांगणार. जवळपास हे जे 3 दिवस असेल, हे 3 दिवस आपली अशी प्रॅक्टिस त्या ठिकाणी काय चालणार आहे. मग जेणेकरून क्वेशन ब्रेकिंगचा असेल किंवा त्याचा स्ट्रक्चर फ्रेमिंगचा प्रॉब्लेम असेल किंवा त्याच्यामध्ये जर आपण बघितलं, की मुद्दे फ्रेम करत असताना कशा पद्धतीने फ्रेम करायला पाहिजे. इंट्रोडक्शन लिहिताना कशा पद्धतीने लिहिलं पाहिजे, कन्क्लुजन लिहित असताना कशा पद्धतीने लिहिलं पाहिजे. ह्या ज्या काही गोष्टी असतील, ह्या गोष्टी तुम्हाला याच्यात काय करतील डायरेक्टली ज्याला आपण म्हणतो ना हँड होल्डिंग सपोर्ट, त्या हँड होल्डिंग सपोर्टने तुम्हाला त्या गोष्टी समजून जातील. झालं 3 दिवस. मग त्याच्यानंतर 21 तारखेला काय करायचंय, की अगोदरचे तुम्ही जे लेक्चर वगैरे बघितले आणि ह्या गोष्टी बघितल्यात, तर त्याची थोडी उजळणी करायची आहे आणि हे तर आता आपण अर्धा 1 तास ते जे काही आपली प्रोसेस चालणार आहे, म्हणजे अर्धा तास तर तुमची रायटिंग झाली आणि त्याच्यानंतर आपले जे डिस्कशन्स वगैरे चालणार, ते झाल्यानंतर पण तुम्हाला घरी काय करायचे, जे रूल्स रेग्युलेशन सांगितलेले आहेत, तर तुम्हाला ज्या फीडबॅक दिलेला आहे, त्याच्यावर तुम्हाला डेली वर्कआउट करायचं आहे. तुम्ही जर तसं कराल तर त्याच्यामध्ये काय होणार, तर इम्प्रुव्हमेंट होणार आहे. 21 तारखेला रेस्ट घेऊन तुम्हाला काय करायचंय, मागच्या गोष्टी रिवाईज करायच्या आहेत. त्याच्यानंतरचा जो वीक आहे, म्हणजे 22 तारखेपासून ते 26 तारखेपर्यंत हा जो पिरियड आहे किंवा हा जो कार्यकाळ आहे, आपण हा जी-एस-2 ला देणार आहोत. आता जी-एस-2 ला दिल्यानंतर आपण जी-एस-2 मध्ये सगळे एवढे कॉम्पोनंट येतात. म्हणजे पॉलिटीचा असेल, गव्हर्नन्सचा असेल, सोशल जस्टिसचा असेल आणि इंटरनॅशनल रिलेशन असेल. पहिले जे 3 दिवस असतील, त्याच्यामध्ये राज्यव्यवस्था प्रशासन म्हणजे पॉलिटी आणि गव्हर्नन्स याच्यामध्ये काय होईल, तर संबंधित क्वेशन हे विचारले जातील. तर जवळपास आपण त्याच्यामध्ये म्हटलं होतं, की 15-15 मार्काचे जे असतील तर 2 आणि 10 मार्काचा 1. विथिन गिव्हन स्टिप्युलेटेड टाईममध्ये तुम्हाला काय करायचे ते लिहायचे आहेत आणि लिहिल्यानंतर लगेच त्या क्वेशनवर चर्चा होईल. त्याचं वन टू वन त्या ठिकाणी लगेच मूल्यांकन केलं जाईल आणि जे अभिप्राय आहेत, ते अभिप्राय तुम्हाला तिथे दिले जातील. आणि हे झाल्यानंतर आता तुम्ही म्हणाल, की आमचा अभ्यास झालाय, नाही झालाय. एवढं लक्षात घ्या क्वेशन फ्रेम करत असताना सिलेबसच्या अशा पॉइंटवरून फ्रेम केलं, की जेणेकरून तुम्हाला तुम्ही आतापर्यंत जेवढं वाचलेलं असेल, ते तुमच्याकडनं लिहिता आलं पाहिजे. म्हणजे एकदम आपण म्हणू शकतो, की सोप्यापासून मीडियम किंवा एखादा क्वेशन डिफिकल्ट विचारला तर विचारला. सांगण्याचं तात्पर्य काय, की तुमच्याकडनं लिहून घ्यायचंय आणि लिहीत असताना तुमच्या मध्ये लिहिण्यामध्ये काय चूक आहे, ते समजून घ्यायचं. तो आपल्या ह्या प्रोग्रामचा काय आहे तर म्हणजे जेनेसिस आहे. म्हणजे थोडक्यात त्याच्यावर आपण काय करतो, तर फोकस करतोय. त्याच्यानंतर 27 तारखेला, मग 27 तारखेला आपण जी-एस-4 ला काय करणार आहे, हँड होल्डिंग जी-एस-4 चं आपण डिस्कशन. मग याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, की जी-एस-4 मध्ये घेत असताना त्याला डील कसं करायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याची मागणी वगैरे समजून घेणे. म्हणजे हे तर अगोदर त्याचे लेक्चर तुम्हाला प्रोव्हाईड केले जातील. त्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही, की जी-एस-4 मध्ये सेक्शन एला कसं डील करायला पाहिजे, सेक्शन बीला कसं डील करायला पाहिजे. इथे डायरेक्टली तुमचं प्रात्यक्षिक होईल. प्रात्यक्षिकमध्ये जसं आपण इथे ब्रेनस्टॉर्मिंग केलं होतं ना जी-एस-1, 2, 3 साठी, तसं आपण जी-एस-4 साठी या ठिकाणी करणार आहोत. समजा एखादा क्वेशन्स तुमच्याकडे आला, तर तुम्ही कशा पद्धतीने त्याला ब्रेक कराल, कशा पद्धतीने तुम्ही त्याला लिहू शकता, तुमची अप्रोच कशा पद्धतीने लिहू शकतात. त्याच्यानंतर केस स्टडीज असेल, तर केस स्टडीजला कशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता. हे जे फ्रेमवर्क आहे, हे फक्त फ्रेमवर्क त्या ठिकाणी आपण काय करणार आहोत, तर बघणार आहोत. स्केलेटन्स आहेत, ते स्केलेटन्स तयार करणार आहोत. त्यामध्ये मग 1-2 काही इंट्रोडक्शन, कन्क्लुजन्स असतील, तुमचे लिहायचे आहे. कशा पद्धतीने तुम्ही त्याला डील करू शकता. कारण बऱ्याच वेळेस काय होतात, की जी-एस-4 मध्ये केस स्टडीज सॉल्व्ह करत असताना एथिकल इश्यूज लिहायला सांगतात.
त्याच्यानंतर स्टेक होल्डर्स लिहायला सांगतात, एथिकल डिलेमा लिहायला सांगतात, कोर्स ऑफ ॲक्शन लिहायला सांगतात. मग याची पण प्रत्येकाची काय आहे, आपापली एक डिमांड आहे. ती पण तुम्हाला काय तर स्केलेटन थ्रू जी असेल ती समजली पाहिजे आणि नंतर मग ॲक्चुअली ज्यावेळेस पुढे आपण ती प्रॅक्टिस घेणार आहोत, तर ते तुम्हाला ॲक्चुअली काय करायचं आहे, तर उतरवायचं आहे. म्हणजे एक म्हणजे तुम्हाला रूल समजून घ्यायचे रूल समजून घेतल्यानंतर त्याचं स्केलेटन करायचं आहे. स्केलेटनमध्ये तुम्ही कुठे चुकत असाल, काही असेल तर त्याचे इनपुट्स तुम्हाला तिथे दिले जाते. सिमिलरली 28 तारखेला पण असेल, तर निबंधाच्या बाबतीमध्ये काय आहे, तर हँड होल्डिंग सपोर्ट म्हणजे काय याचे रूल्स रेग्युलेशन पहिले तुम्हाला अपलोड केले जातील. ते तुम्हाला बघायचे आहेत, समजून घ्यायचे आहेत. तुम्हाला डायरेक्टली डिस्कशनमध्ये काय एसेचा क्वेशन दिलाय, ब्रेक करायचा आहे. कुठल्या गोष्टी तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर एसेला तुम्ही कशा पद्धतीने प्रोग्रेस करायला पाहिजे किंवा तुम्ही कुठल्या वेळेने करू शकता. इंट्रोडक्शन कशा पद्धतीने लिहू शकतात. त्याच्यानंतर मेन बॉडीमधले पॅराग्राफ कशा पद्धतीने लिहू शकतात. कन्क्लुजन कशी लिहू शकतात. ट्रान्झिशन कसं असू शकतं त्याच्यामध्ये. हे सगळ्या गोष्टींचा काय होईल त्याच्यामध्ये आपण विचारमंथन काय म्हणजे करणार आहोत. त्याच्यानंतर 29 तारखेपासून म्हणजे 29 डिसेंबरपासून जवळपास 2 जानेवारीपर्यंत जो असेल, आपण जी-एस-टीला काय करणार आहोत, तर वेटेज देणार आहोत. त्याच्यामध्ये मग पहिले 3 दिवस जे असतात अर्थव्यवस्था आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान म्हणजे सायन्स एंड टेक्नॉलॉजी आणि इकॉनॉमीचा जो पार्ट असेल. त्याच्यानंतर उरलेल्या 2 दिवसामध्ये काय एन्व्हायर्नमेंट, डिझास्टर मॅनेजमेंट आणि जो सिक्युरिटी असेल तो सिक्युरिटी. आता पूर्ण सिलेबस कव्हर होणार नाही. पुन्हा तुम्हाला समजावून सांगतोय, की आपल्या प्रोग्रामचा पर्पज काय आहे, की तुमच्या आन्सर रायटिंगमधले जे उणीव आहेत ते शोधून काढणे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला व्हॅल्यू एडिशनसाठी मदत करणे. एकदा का तुम्हाला व्यवस्थित पाहता मिळाला, तर मग त्याच्यानंतर तुम्ही त्या डायरेक्शनने काय करायचं, तर प्रॅक्टिस करायचं. मग तुम्ही जे काही आपल्याकडे आपण जे काही जी-एस-टी टेस्ट सीरीज वगैरे लॉन्च करणार, मग त्याच्यात तुम्हाला जर शिफ्ट व्हावंसं वाटलं, तर तुम्ही त्याच्यामध्ये काय करू शकता, तर होऊ शकतं. पण सुरुवातीला तुम्हाला योग्य डिरेक्शनने प्रॅक्टिस करणे गरजेचं आहे. मग पुन्हा त्याचं तेच, की 7 ते 7:30च्या दरम्यानमध्ये तुम्हाला 3 क्वेशन येतील. तेवढ्या स्टिप्युलेटेड टाईममध्ये तुम्हाला लिहायचं आहे. लगेच पुन्हा क्वेशनचं डिस्कशन, लगेच त्याच्यानंतर तुम्ही जे उत्तर लिहिलेले असतील ते स्कॅन करून पाठवायचे आणि तुम्हाला त्याच्यावर जो फीडबॅक तो फीडबॅक त्याच्यावर दिला जाईल. 3 तारखेला जो असेल 3 जानेवारीला जी-एस-4 साठी. मग आता जी-एस-4 साठी जसं आपण इथे डिस्कशन केलेलं होतं जी-एस-1, 2, 3 साठी. तसं जी-एस-4 साठी इथे लागू होईल. म्हणजे 10 मार्काचे 2 प्रश्न आणि 1 केस स्टडीज. मग त्याच्यानंतर लगेच 30 मिनिटामध्ये तुम्हाला काय करायचंय, ते लिहायचंय. त्या क्वेशनची केस स्टडीची चर्चा. त्याच्यानंतर तुम्ही जे आन्सर लिहिलेलं असेल ते स्कॅन करून लगेच विदिन 5-10 मिनिटांमध्ये पाठवायचं आणि लगेच त्याचं जे वन टू वन फीडबॅक आहे त्याच दिवशी लगेच डिस्कशन नंतर ते काय सुरुवात होणार आहे. निबंधाचं पण त्याच पद्धतीने. निबंधामध्ये काय 90 मिनिटाचा विंडो राहील. तर त्याच्यामध्ये तुम्हाला क्वेशन दिलं जाईल. 90 मिनिटाच्या त्या स्टिप्युलेटेड टाईममध्ये तुम्हाला एसे लिहायचा आहे आणि एसे लिहिल्यानंतर तो 10 मिनिटांनी लगेच काय करायचं आहे, ज्यावेळेस टाईम अप होईल, तो तुम्हाला सेंड करायचा आहे आणि मग त्याच्यामध्ये आपण एसेचं डिस्कशन आणि वन टू वन जे असेल इव्हॅल्युएशन हे आपण काय करणार आहोत, तर करणार आहोत. त्याच्यानंतर मग सगळ्यात शेवटचा वीक जो असेल, तो आपण कशासाठी दिलेला आहे, तर जी-एस-1 साठी. मग त्याच्यामध्ये भूगोल, समाज आणि इतिहास म्हणजे भारतीय समाज. मग ह्याच्यामध्ये पण तेच 3 क्वेशन, 2 15 मार्काचे, 1 10 मार्काचा. ठीक आहे. याच्यामध्ये थोडं व्हेरिएशन होऊ शकतं. त्यावेळेस 15 मार्काचा क्वेशन 1 असेल, 10 मार्काचे क्वेशन्स हे 2 असू शकतात. त्याच्यामुळे तुम्ही व्हेरिएशनसाठी पण थोडं काय रेडी असलं पाहिजे. पुन्हा याची पण प्रोसेस तशीच चालेल. म्हणजे 10 तारखेला जी-एस-4 आणि 11 तारखेला जो निबंध आहे, तो निबंध त्याच्यामध्ये काय होणार आहे, तर इन्क्लूड होणार आहे. अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, या प्रोग्रामची जी हँड होल्डिंग आन्सर रायटिंगची जी प्रोसेस आहे, तो आपण त्याला काय करतो डिझाइन केला आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, की उमेदवारांनी हा कोर्स जॉइन करण्याच्या अगोदर किंवा 18 तारखेच्या अगोदर जर आपण बघितलं, जे लेक्चर्स प्रोव्हाईड केलेले आहेत, ते लेक्चर्स बघणे गरजेचे आहे. ते एक महत्त्वाचं. आता जी-एस-2 चे जे आणि जी-एस-3 मध्ये इकॉनॉमी असेल, जी-एस-1 मध्ये जिओग्राफीचे असेल, त्याचे लेक्चर्स ऑलरेडी काय केलेले आहेत, तर अपलोडेड आहेत किंवा ते रेडी आहेत. आणि उरलेले जे लेक्चर्स आहेत, ते लगेच तुमचे काय होणार आहेत, तर अपलोड होऊन जातील. म्हणजेच ज्यावेळेस तुम्हाला पर्टिक्युलर जो वीक आहे आपल्याला, ज्या जी-एससाठी डेडिकेटेड करायचं तर त्याच्या 2-4 दिवसा अगोदरच तुम्हाला त्याचे जे काही रणनीतीचे किंवा स्ट्रॅटेजीचे जे लेक्चर्स आहेत, ते लेक्चर्स तुमच्या हातामध्ये येऊन जातील किंवा तुम्ही ते बघू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, की ते व्यवस्थित क्वेशन तुम्हाला म्हणजे स्ट्रॅटेजी लेक्चर्स बघायचे आहेत आणि जे काही आता एम-पी-एस-सीच्या मध्ये थोडक्यात काय, की 2006 ते 2011च्या तुम्ही फक्त रेफरन्ससाठी क्वेशन पेपर बघू शकता. बाकी ते तसेच क्वेशन्स येतील हे काही गरजेचं नाही. पण यू-पी-एस-सीचे जे काही मागील वर्षाचे क्वेशन पेपर आहेत, हे आपल्याला काय करायचे आहेत, तर बघायचे आहेत आणि त्याचे ट्रान्सलेशन जे असेल, ते आपल्या Telegram चॅनलवर पण अवेलेबल आहे आणि थीमॅटिक लेव्हलला आपण त्याला काय केलं, तर क्लासिफाय केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे कॅन्डिडेट जॉइन करणार आहेत, तर लेक्चर जे तुम्हाला स्ट्रॅटेजी लेक्चर्स दिलेत, ते तुम्ही केव्हाही बघू शकता. पण जो प्रॅक्टिसचा पार्ट असणार आहे, तो संध्याकाळी 7 वाजेपासून 7:30च्या दरम्यानमध्ये आपला चालणार. थेट डायरेक्टली तुमची रायटिंग त्या ठिकाणी होईल आणि ते झाल्यानंतर मग ह्या जे 3-4 क्वेशन्स असतील, एसे असेल किंवा आपण त्याच्यामध्ये म्हणू शकतो, की अ, जी-एस-4चं केस स्टडी आणि 10 मार्काचा जो थेरॉटिकल क्वेशन्स असतील, त्याचं जे क्वेशन होणार आहे आणि वन टू वन तुम्हाला जे फीडबॅक देणार आहे, त्याचे व्हिडिओज अवेलेबल नसणार आणि जर तुम्ही एखाद दिवस जर मिस केला, तर ही तुमची जबाबदारी असणार आहे. त्याच्यानंतर असं नाही की एखाद दिवस तुम्हाला वाढवून दिला जाईल, काय केलं जाईल.
जर कुठलाही दिवस तुमचा मिस झाला किंवा आन्सर तुमच्याकडनं नाही लिहिलं गेलं, इट्स अप टू यू. म्हणजे तो दिवस तुमचा जो असेल तो तुमचा गेला. तो पुन्हा रिकम्पेन्सेट त्या ठिकाणी होणार नाहीये, हे लक्षात घ्या. म्हणून तुमच्याकडनं जर ते रिगरसली पुढच्या 1, 2-3 हप्त्यामध्ये जर होत असेल, तरच तुम्ही त्याला काय करा, तर अप्रोच करा. अन्यथा करू नका. त्याच्यानंतर सगळा जो कोर्स असेल तो ऑनलाईन आणि लाईव्ह. आता ऑनलाईन इन द सेन्स की जे काही स्ट्रॅटेजी लेक्चर्स आहेत, हे तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात अवेलेबल आहे आणि तुमची जी ॲन्सर रायटिंग चालेल, ती ऑब्व्हियसली लाईव्ह स्वरूपामध्ये ती काय असणार आहे, तर चालणार आहे. हे लक्षात घ्या. आता आपल्या कोर्सची जी तारीख आहे, ती 15 डिसेंबरपासून चालू होते आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला अधिक याची माहिती हवी असेल, तर 9511 सॉरी हा 900488 आहे. हा 9000 नाहीये. हा 9511 900488 ह्या नंबरवर तुम्ही काय करू शकता, तर कॉन्टॅक्ट मला करू शकता. तुम्हाला अजून काही डाउट असेल तर. एक लक्षात घ्या, ह्या कोर्समध्ये आपण ऑलरेडी फक्त काय 20च विद्यार्थी घेणार आहोत. 20 विद्यार्थी कशासाठी? कारण की मला वन टू वन फीडबॅक द्यायचा आहे. आणि जर याच्यापेक्षा 15-20 कॅन्डिडेटपेक्षा जर जास्त कॅन्डिडेट गेले, तर मग ते रोज रात्रभर मला फक्त ते इव्हॅल्युएशन करत किंवा तुम्हाला फीडबॅक देतच बसावं लागेल. तर ते तेवढा टाईम आपण देऊ शकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, की लिमिटेड कॅन्डिडेट जर असले ना, तर त्यांना क्वालिटी व्यवस्थित पद्धतीने काय करता येऊ शकते, तर प्रोव्हाईड करता येऊ शकते. म्हणून जर तुम्ही इंटरेस्टेड असाल आणि खरंच तुमची करण्याची तयारी असेल, तर याच्यामध्ये काय करा, तुम्ही जॉइन करा. आणि एकदा तर तुमचा कोर्स हाच स्टार्ट झाला म्हणजे 15 डिसेंबरपासून, तर तुम्हाला तो कधी संपतोय तुमचा, तर एक 11 जानेवारीला संपतोय. आणि त्या स्ट्रॅटेजी लेक्चरचे जे व्हिडिओ वगैरे जे असतील, ते तुम्ही कुठपर्यंत बघू शकता, 1 जानेवारीच्या एंडिंगपर्यंत बघू शकता. तोपर्यंत तुमच्या कोर्सची जी काही असेल, तर ही व्हॅलिडिटी असणार आहे. पुन्हा लक्षात घ्या, याच्यामध्ये आपण जे क्वेशन घेणार आहोत, ते डेली बेसिसवर इव्हॅल्युएशन तुमचं डेली बेसिसवर होणार आहे. त्याच्यानंतर डिस्कशन आणि वन टू वन जो फीडबॅक असेल, तो वन टू वन फीडबॅक त्या ठिकाणी तुम्हाला दिला जाईल. याच्या आधी तुम्हाला काही डाउट असेल, तर तुम्ही मला काय करू शकता, तर फोन करून विचारू शकता. तुम्हाला याच्यामध्ये अजून काही म्हणजे कोर्समध्ये तुमचे काही डाउट्स असतील किंवा तुमचे जे काही सजेशन्स असतील, तर ऑब्व्हियसली तुमचे सजेशन्स वेलकम आहे. तर तुम्ही तेही आम्हाला प्रोव्हाईड करू शकता. यासाठी पुन्हा नंबर 9511900488 वर तुम्ही काय करू शकता, हे प्रोव्हाईड करू शकता. याच्या संदर्भातलं जे ब्राउचर आहे, म्हणजे आपण म्हणू शकतो की पी-डी-एफ आहे, की जे प्रोग्रामचं डिटेल याच्यामध्ये दिलेलं आहे. ते जर तुम्हाला हवं असेल, तर ते आपल्या टेलिग्राम चॅनलला अवेलेबल आहे. टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे, ती YouTube चॅनलची जो काही डिस्क्रिप्शन बॉक्स आहे, तर त्याच्यामध्ये दिलेली आहे. त्याच्यानंतर हे जे काही प्रोग्राम तुम्हाला कसा वाटला किंवा लेक्चर कसं वाटलं, हे तुमच्या कमेंटद्वारे काय आम्हाला कळवा. त्याच्यानंतर अजून तुमच्या प्रिपरेशनमध्ये तुम्हाला कशा पद्धतीची मदत हवी आहे, तर तेही आम्हाला कळवा. जेणेकरून आम्ही तुमच्यापर्यंत काय घेऊ घेऊ शकतो, की तुमच्या अभ्यासामध्ये तुम्हाला जास्त प्रमाणात मदत करू शकतो. आजचा जो काही व्हिडिओ असेल मित्रांनो, तुमचे जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा. तुम्ही आमच्या YouTube चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया सबस्क्राईब करा. आता आपण इथे थांबूया. थँक यू.